नमस्कार, मी आता चौथी शिकतो. आज साने गुरुजींची जयंती. त्यांनी खूप कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्यांनी लिहिलेले श्यामची हे पुस्तक खूप गाजलेले व खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये आपण जगायचं कसं याची प्रेरणा मिळते. आपल्याला जर एक चांगला माणूस बनायचा असेल तर ते पुस्तक आपण एकदा तरी वाचले पाहिजे. त्या पुस्तकावर एक पिक्चर सुद्धा निघाला आहे. ते पुस्तक मी सुद्धा एकदा वाचले आहे. त्यातील एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एके दिवशी एकादश असते आणि तेव्हा श्यामची आई व श्याम मंदिरात पाया पडायला जातात. तेव्हा तिथं कीर्तन चालू असतं. तेव्हा तिथं कीर्तनकार लय मोठ्यानं टाळ वाजवून कीर्तन म्हणत असतात. मग तेव्हा श्याम आईला विचारतो की आई, हे एवढे जोरात कीर्तन म्हणतात, ह्यांना देव लवकर प्रसन्न हो म्हणून असं म्हणतात का? श्यामची आई म्हणाली, नाही बाळा, मोठ्याने टाळ वाजवले आणि मोठ्याने पकवाज वाजवले तर देव प्रसन्न होत नसतो. आपले विचार आणि आपले मन सुंदर असेल तर देव लगेच प्रसन्न होतो. आपण कायम सत्याच्या बाजूने उभं राहायचं आणि चांगलं वागायचं, मग देव लगेच प्रसन्न होतो. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. माझे 2 शब्द संपवतो.